पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी जे आपण बघतोय राष्ट्रवादींनी तयारी केलेली आहे। आचारसंहिता लागली आणि अर्थातच हे सगळे इच्छुक उमेदवार प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसतं आहे। राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि सगळेचे इच्छुक उमेदवार देवाच्या दारात आले। अर्थात प्रचाराची सुरुवात आहे। या निमित्तानं प्रचाराचा नारळ फोडलाय वाहिलाय असं म्हणतात। नारळ फोडला नाही, वाढला नाही, फक्त आज चांगला दिवस आहे, गुरुवार आहे, गुरुदत्तांचा दिवस आहे, महालक्ष्मीचा दिवस आहे, साईबाबाचा दिवस आहे। आता हनुमान मंदिरात आणि भैरवनाथ मंदिरामधनं आम्ही आज सकाळी गणपतीचे दर्शन घेऊन या गावातला जो नामांकित प्रसिद्ध गणपती आहे त्याचे दर्शन घेऊन आम्ही याची सुरुवात केलेली आहे। कारण आता अवधी खूप कमी आहे आणि या कमी अवधी असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की 23 तारखे ते 30 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत। आणि दादांनी सुद्धा लगेच इंटरव्ह्यू घेतला। एका दिवसामध्ये जवळपास 12 तास देऊन त्यांनी ते 32 प्रभागाचे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत। अनेक नवीन चेहरे पण यामध्ये आहेत। अजूनही अधिकृतरित्या कोणाचीही उमेदवारी घोषित झालेली नाही। मी जरी शहर अध्यक्ष असलो तरी माझी अजून झालेली नाही। त्यामुळे दादांनी मागच्या आमदारकीला सुद्धा त्यांनी सर्वे ठेवला होता, आता सुद्धा सर्वे चालू आहे। आणि आता त्याबरोबर आता शिवसेनेची आमची बोलणी चालू आहेत। आज सकाळीच काँग्रेसच्याकडनं आम्हाला पत्र प्राप्त झालेलं आहे। काँग्रेसनी पण ह्या ठिकाणी नवीन युतीची बोलणी शक्यता समोर येते। काँग्रेसचा प्रस्ताव काय होतो आणि राष्ट्रवादी किती सकारात्मक आहे? नाही, राष्ट्रवादी ही तर खरं पाहता सेक्युलर पक्ष असल्याने आम्ही आमच्या सहयोगी जेवढे पक्ष आहेत त्या आणि विचारांचे पक्ष आहेत त्या सर्व एका विचाराच्या पक्षांचं आम्ही स्वागतच करत आहोत। कारण विभाजनाचा फायदा हा जातीयवादी पक्षाला होऊ नये हा त्याचा मागचं ध्येय आहे। त्यामुळे या शहरामध्ये आपल्याला माहीत आहे की खऱ्या अर्थाने हा अजित पवारांचा बालेकिल्ला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असल्याने आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा प्रस्तावसुद्धा आमच्याकडे आलेला आहे। काँग्रेस आयचा पण प्रस्ताव आज सकाळीच आमच्याकडे आलेला आहे। आणि शिवसेना शिंदे गटाचे आज सन्माननीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्याशी अंतिम बोलणी चालू आहेत। शनिवारी ते शहरामध्ये येणार, सध्या दिल्लीमध्ये हाऊस असल्यामुळे तिथं आहेत। त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र येण्याच्या अनुषंगाने आमची पावलं पुढे चाललेली आहेत। त्यामुळे आत्ताच उमेदवारी घोषित करणं हे उचित होणार नाही। त्यामुळे काही वॉर्डांमध्ये काही शहरातल्या काही वॉर्डांमध्ये बदल होऊ शकतो। प्रस्तावावर किती जागा त्यांनी मागितल्या त्याच्यावर एकमत होताना दिसतंय। त्यांनी 20 जागा मागितलेल्या आहेत। त्यामुळे 20 जागा मागल्या असताना आताच माझा त्याच्यावर भाष्य करणं चुकीचं होईल। कारण आदरणीय अजितदादा पवारसाहेब आणि आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब यावर निर्णय घेतील। खरं तर मोठा उत्साह दिसतोय भाई, परंतु येत्या 24 तारखेला काही पक्षप्रवेश होणार आहेत अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत। त्यामध्ये तुमचंही नाव आहे असंही लोकांमध्ये चर्चा आहे, असं शक्य आहे का? माझं नाव असतं तर मी केव्हाच गेलो असतो। आणि सर्वात पहिलं म्हणजे या शहरामध्ये भाजपमध्ये कोणालाच पाचारण केलं नव्हतं तेव्हा मला केलं होतं। परंतु माझी निष्ठा ही सन 1991 पासून आजपर्यंत अजितदादांसोबतच आहे। सर्व सोडून गेले शिलेदार त्यांचे, पण मी गेलेलो नाही आहे आणि मी त्यांच्याबरोबर शेवटपर्यंत राहणार आहे। अण्णा, काय प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे तुम्ही? खरं तर वेळ भाई म्हणाले तसे की 11 दिवसाचाच असणार आहे, परंतु आत्तापासूनच तुम्ही नागरिकांच्या भेटीगाठी घेताय। काय उत्साह आहे, काय विश्वास आहे? प्रचाराची आघाडी म्हणता येणार ना, आम्ही सगळे इच्छुक उमेदवार एकत्र आज आले आणि कमी कालावधीमध्ये आम्हाला राष्ट्रवादीचं चिन्ह, घड्याळे चिन्ह हे घराघरी पोचवायचं आहे। तेव्हा आम्ही आज सगळे इच्छुक उमेदवार आम्ही सगळ्यांचे एकत्र मिळून एक रॅली काढली, गावाचं दर्शन घेतलं आहे, गणपतीचं घेतलं आहे, मारुती मंदिराचं घेतलं आहे, भैरवनाथ महाराजांचं घेतलं आहे। हे करून आम्ही आज संध्याकाळपासून सगळे उमेदवार एकत्र इच्छुक प्रभाग क्रमांक 20मध्ये त्या हाऊस टू हाऊस घरोघरी जाऊन सांगणार दादाच्या राष्ट्रवादीला मतदान करा। त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळेल हा नंतरचा विषय आहे, ते पक्ष ठरवेल। मात्र आपण बघतोय की या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा जो उत्साह आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर फडकवायचा आणि त्यासाठीची राष्ट्रवादींनी घेतलेली आघाडी आपल्याला दिसते। सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।